घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात दरड कोसळले। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। 2 ते 3 घरांवर ही दरड कोसळली। रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा एक भागच या घरांवर कोसळलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडनं। निखिल, आत्ताची नेमकी त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? नक्की श्रुतीजी, आपण पाहिलं तर घाटकोपरमधील गौसिया चाळ या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आहे ते बचाव कार्य सध्या एनडीआरएफ असेल टीडीआरएफ असेल या दोन्ही जवानांकडून आहे ते त्यासोबतच अग्निशमन दल यांच्याकडून सुरू आहे। हा संपूर्णपणे आपण जर परिसर पाहिला तर अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी ह्या टेकडीला लागून ही संपूर्णपणे घरं आहेत ती बांधण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी जे पिंपळाचं झाड होतं आणि पिंपळाच्या झाडाला धरूनच एक मोठा दगड आहे तो या टेकडीचा आहे, तो या ठिकाणी पडला आणि त्या ठिकाणी खाली असलेल्या जवळपास 5 ते 6 घरांवरती आहे ते ही दरड आहे ती पडलेली आहे आणि या ठिकाणाहून आतापर्यंत 2 जणांना आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे, परंतु त्यांचा मृत्यू आहे तो झालेला आहे। या ठिकाणी अजून देखील 5 ते 6 लोक या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे ती सध्या पोलिसांकडून प्राप्त होते, परंतु युद्ध पातळीवरती या ठिकाणी आहे ते सर्व बचाव कार्य आहे ते सुरू आहे। 3 वाजता ही संपूर्ण दरड आहे ती पडली, त्यानंतर 4-4:30 वाजता या ठिकाणी मदत ही पोहोचलेली आहे आणि त्यानंतर हे बचाव कार्य आहे ते सध्या सुरू आहे। शोध मोहीम या ठिकाणी पार पडते। एनडीआरएफच्या जवानांकडून